नमस्कार, मी सुवर्णाच्या जगमध्ये आपले स्वागत करत आहे. आज मी बनवते कोथिंबीर वडी. तर त्यासाठी मी पहिल्यांदा कोथिंबीरला व्यवस्थित बारीक चिरून घेते आहे. ही एकदम प्रसिद्ध आणि फेमस महाराष्ट्रीयन रेसिपी आहे. मी एकदम सोप्या पद्धतीने दाखवत आहे. तर मी कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली आहे. यामध्ये मी घेतले 1 वाटी बेसन, त्यानंतर धने पावडर, हळद, त्यानंतर गरम मसाला आणि त्यानंतर थोडंसं जिरं आणि मी लसूण, मिरची आणि जिरं यांचा ठेचा बनवलेला ते घेतलेला आहे. त्यानंतर लाल तिखट आणि चवीनुसार मीठ. आता या सगळ्याला आपण पाणी टाकून एक कणिक मळून घेणार आहोत. तर जास्त आपल्याला पातळ नाही मळायचं आहे. एक घट्टच कणिक मळायची आहे. आता बघा कणिक मळून झालेली आहे. आता मी थोडंसं हातावर तेल घेते आणि याला परत मळून घेते. अशा प्रकारे एकदम सोपी पद्धत आहे. तुम्ही जर हवं तर दुसऱ्या पद्धतीने बनवू शकता. पण अशा पद्धतीने सुद्धा कोथिंबीर वडी मस्त भन्नाट होते. आता बघा मी हाताला व्यवस्थित तेल लावून घेतलेलं आहे आणि कणिकचा आपण व्यवस्थित रोल करून घेणार आहोत. अशा प्रकारे व्यवस्थित रोल करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपण याला चाळणीमध्ये ठेवून एक 10 ते 15 मिनिटं उकडून घेणार आहोत. स्टीम करून घ्यायचं आहे व्यवस्थित. अशा प्रकारे स्टीम करून झालं की आपण याला थंड करून घेणार आहोत. हे बघा स्टीम करून झालेलं आहे. 10 ते 15 मिनिटं झालेली आहेत. व्यवस्थित झालेल्या आहेत आपल्या वड्या. आता यांना आपण थंड करून घेऊयात. हे बघा थंड व्यवस्थित झालेलं आहे. आता याला आपण कापून घेऊयात. अशा प्रकारे कापून घ्यायचे आहेत सुरीने आणि नंतर यांना आपण डीप फ्राय करून घेऊयात. एकदम सोपी रेसिपी आहे. कुठल्याही जास्ती साहित्याची गरज नाही. एकदम झटपट होते आणि चवीला तर खूप मस्त लागते. नक्की ट्राय करून बघा. आता मी तेलामध्ये यांना फ्राय करून घेते. एकदम कुरकुरीत होतात आणि क्रंची होतात. तर नक्की तुम्ही ट्राय करून बघा. अशा प्रकारे व्यवस्थित आपल्याला यांना फ्राय करून घ्यायचं आहे. पाहिजे तर तुम्ही डीप फ्रायपेक्षा शॅलो फ्राय पण करू शकता. पण मी डीप फ्राय करून घेत आहे. हे बघा अशा प्रकारे व्यवस्थित फ्राय करून झालेले आहेत आपल्या वड्या. आता यांना मी काढून घेते आहे. हे बघा मी प्लेटमध्ये काढून घेतलेले आहेत आणि थोडेसे यावरती तीळ टाकलेले आहे, सफेद तीळ. जर तुम्हाला माझी रेसिपी आवडत असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ बघण्यासाठी खूप खूप धन्यवाद.